खरं तर मगाशी डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण मी ऐकत होतो. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी मी खूप डिटेलमध्ये संवाद साधला. छत्रपती संभाजी राजेंच्या खरे विचार काय होते, त्यांनी संघर्ष काय केला, हा लोकांसमोर खऱ्या अर्थाने कुणी पहिल्यांदा आणला असेल तर ते म्हणजे आपले डॉक्टर कोल्हे. आणि सरळ सोप्या भाषेत टीव्हीवर मालिकेच्या माध्यमातून आणि त्या सगळ्या मालिका बघितल्यानंतर लोकांना कळालं की खरंच छत्रपती संभाजी राजेंचं कर्तृत्व किती मोठं होतं. आणि मग ती मालिका संपल्यानंतर त्यांनी कुठला विचार हातामध्ये घेतला तर महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा विचार हातामध्ये घेतला आणि त्यांनी एक खूप मोठी मालिका तिथं नियोजन केलं. आणि फक्त तिथंच थांबणार आहेत असं नाही, त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सुद्धा त्यांचं जे काय खरं काम आहे ते लोकांसमोर यावं यासाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा त्यांनी तिथं प्लॅनिंग केलंय. पण त्यावेळेस बोलत असताना त्यांनी सांगितलं अनेक अडचणी आणल्या जात आहेत, फंडिंग रोखलं जात आहे, ही मालिका कशी लोकांसमोर येणार नाही, महात्मा फुलेंचे विचार लोकांसमोर कसे जाणार नाही यासाठी अनेक मोठी ताकदवान लोक तिथं प्रयत्न करत आहेत. पण 4-5 महिन्यापूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं मला असं वाटलं की ठीक आहे आता सगळं नॉर्मल चालू आहे, जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. अहो त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले, म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथे शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोल्हे ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही यूट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो.